शकीराशी लग्न. चार भिंती पे क्यों गया आगे, वहाँ पे मेरी स्वीटी रहती है. थोडंफार बिझनेसमॅन वगैरे काहीतरी असं थोडं. पहिलं भावाचं लग्न झालं पाहिजे. काय 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 पहिलं भावाचं लग्न झालं पाहिजे. तो चलिए शुरू करते हैं. आता मी ना तुम्हाला काही कार्टूनचे चित्र दाखवणार आहे, त्याच्यावरनं ते कार्टून कुठले ते फक्त ओळखायचं. पहिलं टॉम अँड जेरी. टॉम अँड जेरी. टॉम अँड जेरी. कुठला? टॉम अँड जेरी. टॉम अँड जेरी. टॉम 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 सिरीज कुठली होती? टॉम. टॉम अँड जेरी. पुढचा पोकेमॉन. फेवरेट त्यातलं कॅरेक्टर पिकाचू. तुझं? टॉम अँड जेरी. पोकेमॉन मधलं फेवरेट कॅरेक्टर टॉम अँड जेरी. ये बेंटेन नाही लेटेस्ट दिसते कुठला तरी, त्यामुळे जास्त नाही माहिती. जुनच आहे जुनच आहे जुनं आहे का? जुनं आहे, हो. हा हे पोकेमॉन. त्यातलं फेवरेट कॅरेक्टर पिकाचू. हा पिकाचू. कसं करायचं कसं ते पिसाळलेलं होतं ना. बेंटेन. नाही रे, हे पोकेमॉन आहे. त्यातलं पोकेमॉन बॉल आहे तो. त्याचं काय? त्यातलं तुझं फेवरेट कॅरेक्टर आता सध्या मी एकच सांगू शकतो, पिकाचू. तुझं बघितलेलं का? पोकेमॉन बघितले पण आता आठवत नाही. कॅरेक्टर कुठलं तुझं? कॅरेक्टर नाही आठवत मला आता. बरं असं. पुढचं बल्बासॉर आणि तो आग ओकणारा, त्याचं नाव आठवत नाही, पण तो एक फेवरेट होता. आगोकणार. ड्रॅगन. ड्रॅगन. पोकेमॉन. पोकेमॉन मधला फेवरेट कॅरेक्टर कोण आहे तुझं? पिकाचू. कसं करतं ते? पिका पिका. बल्बासॉर माहिती आहे का तुम्हाला? आम्हाला कुठलं बस बस. काय काय? डोरेमॉन. बरोबर. हा हे डोरीमॉन. कोण? डोरीमॉन, मला ते डोरीमॉन. मला कळलं की तुम्ही मिक्री पण करतो. हो, मी कार्टून्सला पण व्हॉइस देतो. कार्टूनला कार्टूनला व्हॉइस द्यायचं काम करतो आम्ही. एखादं फक्त डोरेमॉनची मिमिक्री आपल्या. नविता, क्या तुम अपना होमवर्क करोगे? डोरीमॉन, मैंने अपना होमवर्क किया है, लेकिन वो शिजुका वो मेरी बहुत अच्छी दोस्त है और वो जियान मुझे बहुत मारता है. मोटू पतलू हे कॅरेक्टर घेऊन आपल्या साताऱ्यासाठी काहीतरी म्हणा. ओके, समजा ऑगी द कॉक्रोच आणि मोठू पतलू आपल्या साताऱ्यामध्ये आले, फिरायला लागले इकडे तिकडं. 2 दिवस सातारा फिरले आणि त्यांनी समजा त्यांना बोलवलं आणि त्यांना विचारलं की कसा वाटला सातारा, तर ते कसे बोलतील बघूयात. आज का दिन है बड़ा सुहाना, आज का दिन है बड़ा सुहाना, ऑगी बन गया है सातारा का दीवाना. ए भैया, सतारा में कितना अच्छा निसर्ग है भैया. हाँ, मुझे तो बहुत मजा आया भैया. वहाँ पे मैं कास को गया, अजिंक्य तारा को गया भैया. 4 भिंती पे गया. ओए, 4 भिंती पे क्यों गया आगे, वहाँ पे मेरी स्वीटी रहती है. मामू, हम भी जाएंगे, 4 भिंती को जाएंगे, कौन है देखेंगे. ये 4 भिंती अच्छा ठिकाना है बाबा. उधर जाके दंगा नहीं करने का, मस्ती नहीं करने का, सीधा सब निसर्ग जो रहता है वो देखने का, दंगा मस्ती छोड़ने का. मामू, अपन भी जाएगा, वही करेगा. समझा? या ओ हो, बड़ा भैया, चंद्रविलास में चाय पीने का मजा ही कुछ और है. आज जस्ट लो चाय. अरे मोटू, ये क्या बोल रहा है. चंद्रविलास पे चाय अच्छा ही मिलता है, लेकिन तुम चौपाटी पे जा सकते हो, पानी पूरी खा सकते हो. ऐशान ऐशान को चौपाटी में जाके पानी पूरी खाने से रोकेगा कौन. आई एम इंस्पेक्टर चिंगम के चंगू से बचना इम्पॉसिबल. अपन निवांत होटल को जाएगा और जेवण करके वापस आएगा. अय्या, 3-4 हॉटेलचं प्रमोशन झालेलं आहे. आपल्याला काय पेट नाही येते, पण एवढ्या ॲट अ टाइम 1 मिनिटात 2 मिनिटात त्यांनी एवढ्या आर्टिस्टचे किंवा एवढ्या कार्टूनची त्यांनी मिमिक्री केले ना, खरंच कौतुकास्पद आहे. आणि आमचं सातारकरांकडनं खरंच तुझ्यासाठी खरंच प्राऊड फिलिंग आहे. सिंड्रेला. सिंड्रेला. हां, सिंड्रेला. सिंड्रेला हे काय म्हणले की तू कशी काय म्हणतेस का लगेच. कुठं नाही वाटते तुला ही सिंड्रेला? अलादीन. काय काय नाही चिटकीन. ते नाही का चटईवर. चटेवर चिटकी. कपल दिसते. अलादीन. नाही भांडे असणार.
पितळाचं भांडे कसत नाही ती खसा खसा अरे ते पितळाचे भांडे आहेत. कुठला कुठला अलिपलाईला नाही नाही छोटा भीम मधले काय हे का छोटा भीम मधले राजकुमारी वगैरे अलिपलाईला अशाच रिलेटेड आहे ते नाव त्याचं. ते बघ जादूची चटई असते हा 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 असंच काहीतरी बरोबर. उडंत स्त्री काहीतरी आहे. तष्टडी उडन तष्टडी पण नीट म्हणते ना. उडंत स्त्री बरोबर घेतलीस का अगोदर नाव? सिंड्रेला का नाही. अलादीन. हा आता आता समज तुझ्याकडे एक तसलं ते पितळाचं भांडं समजू आपण, ते पितळाचं भांडं तुझ्याकडे आलं आणि तू ते घासलं आणि त्यातनं तो जिनी बाहेर आला आणि त्यानं तुला तो म्हणला की 3 विशेष कंप्लीट करणार मी तुझ्या कुठल्या पण, तर तुझ्या त्या 3 विशेष कुठल्या असतील? 3 विशेष माझ्या पहिलं भावाचं लग्न झालं पाहिजे. काय 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 पहिलं भावाचं लग्न झालं पाहिजे. तर तू मला सांग, तू अशा कुठल्या पहिल्या 3 विशेष मागशील त्याच्याकडे? 3 सांगायच्या. 3 सांग. एक तर माझं पहिल्यापासून एक स्वप्न आहे की सातारा म्हणजे प्रेम जाधवचं सातारा असं ओळखलं पाहिजे. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन पूरी तरह फंसोगे. हसू नको. काय मला पूर्ण वर्ल्ड एक्सप्लोर करायचंय, परत असं काय थोडंफार असं सक्सेसफुल व्हायचंय, थोडंफार बिझनेसमॅन वगैरे काहीतरी असं थोडं. बिझनेसमॅन कशी होशील तू? बिझनेसमॅन नाही. ही विश चांगली, ही विश मला पटली. मला बिझनेस वुमन नाही व्हायचं, मला बिझनेसमॅन व्हायचं. हा पहिलं म्हणजे मला लय मोठं पॉलिटिशियन बनायचं, हे मी विश मागणार. कारण एकदा पॉलिटिशियन झालं, बक्कळ पैसा आला, गाड्या बिड्या, की मग काय दुसऱ्या 2 नाही वापरल्या तरी चालतंय. तो त्याच्या मार्गाला मी आपला खुश आहे, बस विषय संपला. दुसरी विश आहे माझा फेवरेट क्रिकेटर रोहित शर्माला भेटायची इच्छा आहे. कुणाला? रोहित शर्मा द हिटमॅन, फुल शॉट त्याला भेटायची इच्छा आहे. दुसरी विष अशी आहे की आपण मराठी फिल्म इंडस्ट्रीत एकदम टॉपचा ऍक्टर म्हणजे प्रेम जाधव, ही आपली एक विष आहे. तिसरी विष अशी आहे, तिसरी विचार करावा लागतो मला बराच. विशसाठी काय विचार करायचा? ते मला सांगितलेलं ते कॉलेज मधली विश होती नाही तुमची. नाही ते काही नव्हतं. कॉलेज मधले कोण विषय का? होती कोण? की विश होती नाही, नाही, कोणतरी. काही नव्हतं, ऑफ कॅमेरा आहे. ऑफ कॅमेरा नाही, काही नाहीये. हे मी ऑन कॅमेरा बोलतोय, म्हणजे मी कुणाला भेट नाही, ऑन कॅमेरा सांगतोय. हा, हे रेकॉर्ड करून घ्या. हे सगळं खोटं आहे. शक्यराशी लग्न. माझा एक मोठा मेकअप स्टुडिओ पाहिजे मला. अजून सक्सेसफुल. सक्सेसफुल मग अशी म्हणली, मी ही जशी म्हणणार तशीच मी म्हणणार, कॉपी सेम. मग अशी म्हणली टॉम अँड जेरी. सिंड्रेला. ही म्हणली मी सक्सेसफुल बिझनेसमॅन होणार. तू काय होणार? सक्सेसफुल. असं कॅमेरा हा त्यालाही भेटायची इच्छा आहे. हा. म्हणजे चांगले पैसे कुठेतरी भेटावं, सोन्याचा हांडा भेटला पाहिजे. सोन्याचा हांडा आहे ना अंडा? पितळाचा आहे पण. पितळेचं भांडे भेटले तरी पण याला सोन्याचा हांडा पाहिजे. हा हांडा पुढे. पाहिजे, त्या ठिकाणी सोनं पाहिजे. हा पण त्या सोन्याचं काय करणार? सोनं आत्ता महाग झालंय, हा ते विकून पैसे करणार. पैसेच मागायचं ना, सोनं कशाला घेतीस? आणि पितळाचं भांडं घासणार. सुचलं मग अशी आपलं डिस्कशन झालं नव्हतं याच्यावर. म्हणजे आता जे ओला दुष्काळ पडलाय सोलापूर वगैरे या साईडला, जे फारच त्यांची म्हणजे लोक मेली, शेतीचं नुकसान झालं. तर माझा विषय असेल तर मी म्हणेन की ते नको व्हायला, किंवा म्हणजे कुठंच असं कोणती गोष्ट व्हायला नको, किंवा जे आता युद्ध चाललेत, गाझा बॉर्डर असेल, कुठं काय असेल, की बाबा ते नको व्हायला. ते टाळता येत असेल तर टाळून दे. मला ॲक्टर बनायचं होतं. माझ्या
हे स्वप्न आहे, म्हणजे असं जिंदा म्हणेन की मला ॲक्टर बनव सगळ्यात मोठा. नाही पण त्यानं म्हणजे राजदत्त पाटणकर सारखा एकदम मस्त. तसं नाही, मला काय म्हणायचं आहे, जिन्न जरी तुला ॲक्टर बनवलं तरी एक अवगुण असतात आपली, ज्याला कला म्हणतात, ती पण पाहिजे. जिन काय करणार आहे नाही तर आता आमच्यात अजून आम्हाला कामं नाहीत. आता तुला काय त्यासाठी हा युट्यूब चॅनल काढलाय मी. काम नाहीत म्हणून. सत्य आहे सत्य. तुझ्या कुठल्या 3 विष असतील? आता माझी ह्यानं लग्न करायची विश सांगितली, माझं ऑलरेडी लग्न झाले, जरा लवकरच झालं. दुसरी मागितलं. कॅमेरावरती मामा आहे माझा. मी कन्यादान केलं होतं ते आता हे नाही सांगायचं ना, घरच्यांना माहित नाही ना. नाही, घरच्यांना माहित नाही. जाऊ दे, आता सगळ्यांना कळलंय. आबा मामा आहे माझा. तीच विश होती, आता काय करायचं. लग्न करायची. लग्न केलंय बाबा, आता नको. लग्न नको. अंडू करायचे त्याला. लग्न अंडू करायचं. लग्न अंडू होत नाही. याला experience आहे. लग्नात माणूस अंडू होतो. याला experience आहे. हां, दुसरी गोष्ट मी डॅन बल्जेरियनला भेटायचं आपल्याला. डॅन बल्जेरियन कार्यकर्ता गुगल करा, मग तुम्ही 100% मला बी इन्स्टाला फॉलो करणार. त्याला केलंय म्हणल्यावर. रोल मॉडेल कोणी कळलं ना. रोल मॉडेल नाहीये. आता मला कळलंय ना, कंटाळा आला काय लिहिलंय ते. हे कामाचा कंटाळा आहे मला. नक्की का? काय झाले, आयुष्यात मी बरीच वर्ष जिम केली, व्यायाम केला, तब्येत काही सुधारली नाही, मग कंटाळा आलाय. मग मोबाईल बघायचा सारखा झोपून अरे कंटाळा आलाय. लय जेवलोय, आता लय कंटाळा आलाय. लय चाललोय, लय कंटाळा आलाय. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एका मर्यादेनंतर लोक कसं म्हणतात, कंटाळा आलाय. तसं आयुष्याचा कंटाळा आलाय असं पण म्हणतात काय. म्हणून हे कंटाळा आलाय. म्हणजे तुला आयुष्याचा कंटाळा नाही? नाही, आयुष्याचं काय कंटाळा, आयुष्याला सुंदर आहे. हा, आता तू मला सांग. हा, विश. मी जो आवाज ऐकेन तो आवाज मला कॉपी करता आला पाहिजे, असं माझं म्हणजे विष आहे. म्हणजे आणि मी ट्राय म्हणजे बऱ्यापैकी एक 30% सक्सेसफुल झालोय. अजून बाकी जे 70% राहते, कुठलाही आवाज असू दे, कुठलाही, म्हणजे तो आवाज ऐकला की मला कॉपी करता आला पाहिजे, मला तो काढता आला पाहिजे. ही पहिली विश. तिसरी इच्छा आणि एक मेस्सी, त्याला एक भेटायची इच्छा. सगळ्यांना भेटायची इच्छा आहे. मग कुठल्या पोरीला भेटायची नाही इच्छा? पोरींना नाही इच्छा भेटायची. का? त्या लावून जातील कधी कळायचं नाही. ऑफरोडिंगचा एक शौक आहे आपल्याला. ऑफरोडिंगचा शौक आहे. मग त्याची काय इच्छा आहे का? नाही काही इच्छा. इव्हेंट आले की खेळत राहायचं, इच्छाच कम्प्लीट होती. अजून नाही काय, एवढंच. एवढं काहीच विशेष नव्हतं. काय 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 नाही. मग ही तिची विष आहे का तुझी? माझी नाही. थर्ड विश तिची राहिलेली ना, मग तिला हेल्प केलं थोडंफार, असं मनात असेल तर. लवकर लग्न होऊन दे आता. तू करतेस की कॉपी तिला? नाही. तिचं म्हणजे असं तिची विश असं तिच्याकडून सांगितलं. तिची ती सांगेल की विश. तिला हेल्प केली ना मी. आता बिग बॉस मध्ये सूरज चव्हाण खूप फेमस झालाय गोलीगत. तर आता सूरज चव्हाण समजा परत एकदा साताऱ्यात आलाय, सूरज चव्हाण साताऱ्यात आलाय, तर काय म्हणेल सूरज चव्हाण सातारा बघून वगैरे, तर बघूयात आपण. लय लव लाके साताला म्हणजे लय बाली लव म्हणजे मला लय आवडलं. म्हणजे मी बिग बॉस मध्ये झुपूक आला केला, पण म्हणले आता निवांत सुट्टी आहे म्हणून सातारला फिराय जावे. तर कास पाताला फिराय गेलो, सगळं चाल भिंती अजिंक्यत आलाय. ते आपले चौपाटीवर पाणीपुरी खाल्ली, पण तुम्हाला सांगतो दादा, माझ्या दिलाचं पाकलं दुसऱ्यात झालं जाऊन बसले. कदाचित माझ्या पाकल्याला दुसलं बाल्लेलं कणीच गावलेलं दिसतंय, पण आता असलं आला कळणार ना. आलं मी सगळ्या साताल्यात गोली घेत मस्तपैकी फिरून आलं. आता सगळ्यासनी सांगण्याला आपली साताला खातलं खतरनाक निसर्ग गेलं मी वातावरण मस्तपैकी सगळ्यांना छानपैकी साताला मध्ये लायलं की निवांत आपण शांततेत जगू शकतो, एवढं मला कळलंय. त्यामुळं मला साताला लय आवडलंय. त्यामुळं आता एवढंच बोलतो आणि गोलीगत माईक तुमच्याकडे देतो. मी तुला एक ऍक्टर आहे माझ्या ओळखीत, भोजपुरीतला आहे. भोजपुरीतला
एक हिरोईन आहे माझ्या ओळखीची, ती पण भोजपुरीतली. ती तुझ्यापाशी मी डायरेक्ट नंबर देतो, तिचा मेकअप करशील का? आता तर विश बोललीस तू. करेन. समज शकीरा आली तुझ्याकडे मेकअपला तर पहिले तर गाडी हां. कुठली? कुठली पण असो, पण एक्सपेन्सिव्ह. स्प्लेंडर दिली तर नाही स्प्लेंडर नाही, पण मागच झाली. स्प्लेंडर पण आता महाग झाली, पण नाही 4 व्हीलर पाहिजे ना आपल्याला, मस्त एकदम बसून दिसू. अल्टो. लहान व्हायचंय. का लहानपण दे का देवा. आता आपण जे पळतोय सगळेच पळतात. आत्ताची लहान मुलं बघितली की असं वाटतं की अरे ते दिवस किती भारी होते. आता दिवाळी येते, दिवाळीमध्ये जे पहिलं आपण लहान होतो त्यावेळेसची जी मजा असायची, घरातले घेऊन शॉपिंगला जाणं असेल किंवा सगळे भाऊ बहीण एकत्र यायचे, त्या सगळ्या गोष्टी आता मिस होतात. कारण आता आपण कितीही म्हटलं तरी आपल्या कामामधून त्या गोष्टींना वेळ नाही देऊ शकत. तर ती एक विषय की लहान व्हायचंय. दुसरी माहिती का राज, तू कंटाळा आलाय कशाला लिहिलेस माहिती का? ते जिम बिम फक्त सांगायचं झालं. तो ऍक्च्युली आहे ना भांडी घासायचा कंटाळा आलाय, झाडू मारायचा कंटाळा आलाय, ह्यासाठी लिहिलेस काही? हे एवढं खरं बोलायचं नव्हतं. काय आता लोक काय म्हणतील. नाही म्हणजे कामवाली बाई ठेवली आहे, पण कधी कधी सुट्टीवरती असली डॅन बिल्जरियन. अरे डॅन बिल्जरियनला तरच केल्यावर कळेल त्यांना. सगळेच ऍक्टिंग करतात. आब्या पण ऍक्टिंग करतो. आब्याचं पण स्वप्न ऍक्टर व्हायचं, आमचं पण आहे. तर व्हावं लवकरात लवकर, कुठंतरी एक चांगल्या लेवलला पोहोचावं त्या फेमला. आणि आब्याचं स्ट्रगल थांबून आब्या लवकरात लवकर ॲज अन ॲक्टर आपल्या सातारकरांसमोर यावा. आब्या रिप्रेझेंट व्हावा. आब्या रिप्रेझेंट व्हावा. हे मित्रासाठी विषय बरं का, मित्रासाठीची विषय. येस, खरंच भारी आहे ही विष. आणि असे मित्र मिळणं खरंच भाग्यवान आहे. कारण त्याचा स्ट्रगल आम्ही बघतोय. नाही सगळेच बघतात, मी पण बघतोय त्याचा स्ट्रगल. काय स्ट्रगल मध्ये फक्त ते मी मध्येच कुठेतरी शक्य येते. त्यामुळे सगळं अडवायचं. ते व्हायला त्या शकीरामुळे वाट लागली. आपल्याला नाही आता एक मित्र आहे ना, तुझाच मित्र आहे, तो काय म्हणला माहितीये का? त्याला लाईफस्टाईल डॅन बिल्जरियन सारखी पाहिजे. मग त्याला तशी तुला कुठली? तसली नको मला, आपली नॉर्मल पाहिजे. त्याच्यासारखी लाईफस्टाईल नाही रे, भेटायचंय ना त्याला. भेटणं वेगळं आणि त्याच्यासारखी लाईफस्टाईल असणं वेगळं. तू काय आमची घरं काय उद्ध्वस्त करायला आलायस का काय? असं मस्त एकदम मोठं आलिशान एकदम, म्हणजे कमीत कमी आहे ना तुला सांगतो 2000 स्क्वेअर फूटचा फक्त आपल्याला हे पाहिजे, हॉल पाहिजे. म्हणजे मस्त. या खोलीत आणि त्या खोलीत सगळ्यात जायला मोठा ती असा मागणी expensive- गाडी हा. करायची. एक सगळ्यात आणि एक्सपेन्सिव्ह कार पाहिजे, अशी हँगिंग पाहिजे. Hanging car? हा, हॉलमध्ये अशी मस्त. हँगिंग कारचं काय करायचं? नाही माणूस कोण कुठल्या घरात गेलाय ते हँगिंग कार मध्ये बसूनच बघायचं, गावायचं नाही. हा, हा तो विषय. अरे कहना क्या चाहते हो. साताऱ्यातलीच चालेल. दीपिका पण चालेल असं काय. कुठली दीपिका? पादुकोण रे झालं सगळं. scene मध्ये पडला नाही तर मीच होतो आता. कुठं? दीपिका पवार. कसं वाटतं? नाव सांगू आता. नाही नाव सांगू नको. सांग. नाव सांगितलं अवघड होईल. हो याचं लग्न व्हायचंय. माझं झालंय. अंडू नाही. नको, माघारी घेतले मी. बरं थँक्यू, तुम्ही खूप भारी उत्तर दिल्यात. थँक्यू सो मच. थँक्यू तुमचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल. येस. आणि सगळ्यांना कधी काय वाटलं तर हे असेल, आपल्याला कंटाळा आलाय भावा, आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, सगळ्यांना शेअर करायचे. आम्ही सबस्क्रायबर आहे भावा. मग आता जाताना तेवढं जाताना तेवढे वेगळं झाले. नाही, ऍक्शन वेगळी झाली, पण आपण दुसरीकडे जाऊया.